प्रत्येक सुगरणीच्या कामी येतील अशा उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर नसेल तर काळजी करू नका. तुम्ही त्याकरता झिपलॉक बॅगचा वापर देखील करू शकता. झिपलॉक बॅग मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. या बॅगमध्ये लिंबू स्वच्छ धुवून पुसून ठेवा. ही बॅग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. यामुळे लिंबू खूप काळ म्हणजेच जास्त दिवस ताजे आणि खराब देखील होणार नाहीत. टिप नंबर 2. आजकाल प्रेशर कुकरमुळे स्वयंपाक करणे खूपच सोपे झाले आहे. म्हणून प्रत्येक गृहिणी त्याचा जास्तीत जास्त वापर करू लागली आहे. पण प्रेशर कुकरमध्ये ठराविक गोष्टी शिजवाव्या लागतात, ही गोष्ट लोक विसरून गेले आहेत. आपण प्रेशर कुकरमध्ये काय शिजवावे आणि काय शिजवू नये याविषयी टिप आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. टिप नंबर 3. आपण बटाटे बहुतेकदा प्रेशर कुकरमध्ये शिजवतो. पण प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. पण तरीही तुमच्याकडे बटाटे शिजवण्यासाठी केवळ कुकरच असेल तर भरपूर पाणी घालून ते उकळल्यानंतर ते बटाटे चांगले धुवून स्वच्छ घ्यावे. टिप नंबर 4. अनेकदा लोक वेळेच्या कमतरतेमुळे प्रेशर कुकरमध्ये भात शिजवतात. तर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये एक असाल तर भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर करतात तर अशी चूक पुन्हा करू नका. खरं तर कुकरमध्ये तांदूळ शिजवल्याने त्यातील स्टार्च हे ॲक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर टाकते, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे पातेल्यात किंवा भांड्यात झाकून भात बनवणे किंवा शिजवणे हा उत्तम पर्याय मानला जातो. टिप नंबर 5. कुकरमध्ये शिजल्यावर पास्त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त वाढते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. अशा स्थितीत कढईत पास्ता शिजवणे किंवा तळणे हा पास्ता बनवण्याचा उत्तम मार्ग किंवा पर्याय मानला जातो. टिप नंबर 6. गव्हाचं पीठ जर चुकून जाडसर दळलं गेलं असेल तर त्याची चपाती व्यवस्थित बनवता येत नाही. अशा वेळेस गव्हाचं पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे आणि पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करून कणिक मळावी. यामुळे चपाती नरम बनते. टिप नंबर 7. उडदाचे पापड भाजताना थोडं थोडं तेलाचं बोट लावावं. पापड तळल्याची टेस्ट भाजलेल्या पापडाला येते. टिप नंबर 8. रोजच्या वापरातील तेलाची किटली खाली नेहमी एखादी डिश किंवा प्लेट ठेवावी, म्हणजेच किचन ओटा तेलकट अजिबात होत नाही. टिप नंबर 9. ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी पपईचे सेवन कधीच चुकूनही करू नये. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 10. पावभाजी करताना त्यात बीट किसून घालावे. याने पावभाजीला चांगला रंग म्हणजेच तवंग येतो. टिप नंबर 11. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थाचे जेवण केल्याने त्रास होऊ नये किंवा पटकन ॲसिडिटी वाढू नये यासाठी मट्ट्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर असते. टिप नंबर 12. उन्हाळ्यात पोटात आग व जळजळ हा त्रास मट्टा पिल्याने कमी होतो. टिप नंबर 13. दुधात जायफळ उगाळून लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग जातात व फोड पुरळ येणे बंद किंवा कमी होईल. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची व प्रत्येक गृहिणीसाठी खास टिप नंबर 14. महागाईच्या काळात गॅसचे दर उंचावलेले आहेत. त्यामुळे आत्ता महिला गॅस जास्त काळ कसा पुरवता येईल याचा विचार करताना दिसतात. गॅसचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी कित्येकदा गृहिणी त्यांचे आवडते खाद्यपदार्थ कमीत कमी बनवत असतात. मात्र या व्यतिरिक्त असे अनेक उपाय आहेत तुमच्या घरातील गॅस वाचवता येऊ शकतो. तर अशी करा गॅसची बचत. तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 15. गॅसची बचत करण्यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर करा. जेव्हा तुमचा
गॅस काही कारणास्तव कमी जळतो किंवा गॅस संपत येतो त्यावेळी तुम्ही आवर्जून नॉनस्टिक पॅनचा वापर करायला हवा. यामुळे गॅसची बचत होईल. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 16. जर तुमची फरशी घाणेरडी झाली असेल तर रसायने वापरणे टाळा. त्याऐवजी फरशीसाठी सुरक्षित घरगुती द्रावण वापरा जे शुद्ध स्वच्छता सुनिश्चित करतात. 2 कप कोमट पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 कप पांढरा व्हिनेगर घाला आणि द्रावण तयार करा. द्रावणात भिजवण्यासाठीच कोरड्या मऊ मॉपचा वापर करा आणि नंतर फरशी स्वच्छ पुसून टाका. तर घाणेरडी फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 17. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट, टॅनिन, कॅल्शियम आणि अँटीबॅक्टेरियल्समुळे समृद्ध आहे, ज्यामुळे आवळा केस मजबूत करण्यासाठी व सूर्याच्या हानिकारक किरणापासून संरक्षण करण्यास मदत करतो. त्यासोबतच यातील केसांची चमक टिकवून ठेवतात, केस गळण्यापासून रोखतो आणि केसाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच त्यांना पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतात. टीप नंबर 18. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी टाळूची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे रोज सकाळी 1 आवळा खाल्ल्याने टाळूला खाज सुटण्यापासून आराम मिळतो. तसेच जर तुम्हाला कोंड्यामुळे केस गळण्याची समस्या असेल तर दररोज 1 आवळा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. टीप नंबर 19. केस आणि त्वचा या दोन्हीसाठी आवळा खूपच फायदेशीर आहे. चेहऱ्यावरचे जुने डाग असो किंवा केसांची खुंटलेली वाढ असो, रोज सकाळी 1 आवळा खाल्ल्याने तुम्हाला याचे उत्कृष्ट परिणाम नक्कीच मिळतील किंवा दिसून येतील. टीप नंबर 20. आवळा चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करण्याचे आणि सुरकुत्या दूर करण्याचे काम करतोच, पण त्याचबरोबर केसांचं सौंदर्यही जपतो. दररोज सकाळी 1 आवळा खाल्ल्याने तुमचे केस चमकतील आणि केस मजबूत देखील होतील. तर केसासंबंधी काही समस्या असतील तर ही ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 21. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून तुम्ही पंखा स्वच्छ करू शकता. यामुळे कचरा रूममध्ये इतरत्र पसरणार नाही. व्हॅक्यूम क्लीनरचं हँडल पकडा आणि पंख्याच्या पात्यावर फिरवा. याला ब्रश अटॅच करायला मात्र विसरू नका. टीप नंबर 22. पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. अँटीऑक्सिडंटमुळे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित राहतात, ज्यामुळे कॅन्सरसारखे भयंकर आजाराचा धोका कमी होतो. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.